नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी उतारामध्ये पाहिलेलं होतं की लेखक जे आहेत यांच्याकडे जो आहे शिरीष जो आहे शिकण्यासाठी गेलेला होता आणि शिकायला गेल्यानंतर त्याला जो कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास मिळाला त्याने श्रोतावृंद कसे प्रसन्न झाले। त्यानंतर जे आहे लेखकाने त्याची आठवण सांगितलेली आहे की शिरीष जेव्हा माझ्याकडे आला त्यावेळेला त्याच्याबद्दलचे जे विचार होते तो आगाऊ स्वरूपाचा होता। नानांना तो कशा पद्धतीने बोलू देत नव्हता, मध्ये मध्ये स्वतःच उत्तरे देत होता। या सर्व जे आहे आपण गेल्या उतारामध्ये पाहिलेलं आहे। आता आपण पुढील उताराचं वाचन करणार आहोत। चला तर मग पाहूया पुढील उतारा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा पॅराग्राफ आपण वाचत आहोत। याच्या आधी आपण पाहिलं होतं की शिरीष जो आहे हा त्याच्या शिक्षकाकडून कार्यक्रम मागत आहे, परंतु त्यांनी कार्यक्रम देण्यास नकार दिला है। कशा पद्धतीने नकार दिला है हे या पैराग्राफ मध्ये दिलेला है। इस तरह से उन्होंने ना कहा है, शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो, मैं तुम्हारे भावनाओं को जान रहा हूँ, पण आज नाइलाज आहे, लेकिन आज जो है मैं तुम्हारे लिए कुछ नहीं कर सकता हूँ। आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे। इब्रत म्हणजे अब्रू। उन्होंने कहा कि हमारे इस कार्यक्रम पर ही हमारे विद्यालय की इज्जत जो है निर्भर है। त्यातून तुझी 2 महीने गैरहजेरी, उससे तुम 2 महीने आए नहीं हो। लागलीस तू सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ। अब तुम ही बताओ कि मैं ये कार्यक्रम तुम्हें कैसे दे सकता हूँ। आगतिक होऊन शिरीष म्हणाला। तो शिरीष जो है एकदम आगतिक होने म्हणजे निराधार होने, तो उसको किसी का आधार नहीं लग रहा है। वो कह रहा है, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा। अब मेरी ये एक ही रिक्वेस्ट जो है उसे मंजूर कीजिए। मला आज वाजवू दे, आज मुझे बजाने दो। नंतर जन्मात हात लावणार नाही वॉलियनला, ती जन्मभर चाहे तो मैं इसे हाथ नहीं लगाऊंगा। तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको। उसने कहा तुम जन्मभर बजाओ, लेकिन मैं तुझसे आज रिक्वेस्ट करता हूँ आज मत बजाना। तुझी मनस्थिति ही आज बरोबर नहीं, और आज जो है तुम्हारी मन की स्थिति भी सही नहीं है। मला परवानगी दिली तर माझी मनस्थिति आपोआप सुधारेल। तो शिरीष ने जवाब दिया है कि आप अगर परवानगी देने यानी इजाज़त देना, तो उसने कहा कि अगर आप मुझे इजाज़त दे दोगे तो क्या हो सकता है, मेरी मनस्थिति अपने आप उसमें सुधार आ सकता है। शेवटी त्याचे दुखित मन पुन्हा आणखीन कशाला दुखवा। तब मेरे मन में आया कि इसका पहले ही मन दुखा हुआ है और मैं इसके मन को कैसे दुखाऊं। असा विचार करून, ऐसे सोचकर मी त्याला परवानगी दिली और मैंने उसे इजाज़त दी, इसलिए कार्यक्रम में वो वाद्य बजाने की। मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले, और मैंने सोचा कि पहला ही कार्यक्रम इसका रख देता हूँ ताकि कैसे करता निपट जाए। त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला, और वैसे मैंने इजाज़त दी और उसका पहला कार्यक्रम रखा गया और शिरीष जो है बजाने लग गया। शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वाद्यक्रमाने वाजवत होता, तो शिरीष भी है कार्यक्रम में इस तरह से बजा रहा है जैसे वो पहले से ही बजा रहा हो। इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो। तो इतना वो कहाँ से सीखा है, इस बारे में मैं सोच रहा था। आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता, उससे भी ज़्यादा मुझे ये सवाल आ रहा था कि नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो। मतलब मेरे मन में सवाल आ रहा है, ये नया ही सीख रहा है और इतना अच्छा बजा रहा है, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील। अगर मेरे यहाँ पर बहुत दिनों से जो सीख रहे हैं वो कितना अच्छा बजा सकते हैं, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार, वैसे ही बाहर के लोग कह सकते हैं। तेव्हा त्याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे, टाळ्याच्या कडकटाने मी भानावर आलो। जब लोग तालियां बजाने लगे तो मैं होश में आया। शिरीष आत आला, शिरीष जो है अंदर आया और त्याने माझ्या पायावर डोके ठेवले, और उसने क्या किया है, मेरे पैरों पर अपना सर रख दिया। मी त्याला उठवत विचारले, मैंने उसे उठाते हुए कहा। यहाँ पर हम जैसे ही शिरीष जो है उसके पैरों पर उन्होंने जो है शिरीष ने जो है लेखक के पैरों पर नमस्कार किया है, तो उन्होंने कहा हा काय प्रकार आहे।
तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? अब उन्होंने सवाल किया है कि तुम मेरे पास न आते हुए कहीं और सीखने जा रहे थे क्या? डोळे पुशीत शिरीष म्हणाला। आंखों को पोंछते हुए शिरीष ने कहा, सर, काय ही भलती शंका? आप मुझ पर शक कर रहे हो? मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो। मैं सारी बातें आपको बताता हूँ। ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिट्ठी पाठवली, जिस दिन मैंने आपके यहाँ फीस और चिट्ठी भेजी, त्या रात्री नाना वारले। उसी रात को मेरे पिताजी गुजर गए। मला धक्काच बसला। मुझे एकदम शॉक लग गया कि मेरे पिताजी अचानक से मुझे छोड़कर चले गए। ज्यांच्यासाठी शिकत होतो, जिसके लिए मैं सीख रहा था, तेच गेल्यावर कशाला आता शिका? म्हणून मी वॉर्डनला हात लावायचा नहीं असे ठरवले। इसलिए मैंने सोचा वॉर्डन को मैं हाथ नहीं लगाऊंगा। तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल ही। उन्होंने कहा, आपको शायद पता होगा या नहीं भी होगा, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते। तो उन्होंने बताया है कि मेरे जो नाना है एक अच्छे गायक थे, पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला। लेकिन एक बार कोई एक्सीडेंट हो गया व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले। और वो जो है बहिरे झाले, बहिरे होने मतलब उनको कानों से कुछ सुनाई न देना। त्यांना काहीही ऐकू येत नसे, वो कुछ भी सुन नहीं सकते थे। ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समझत। जब हम ओठ हिलाते थे, बात करते थे, तो हमारी जो ओठ हिलते ना, तो उससे उनको समझ में आता था, कुछ कुछ शब्द समझ में आते थे। बहिरेपणाच्या व इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली, याचाच नानांना धक्का बसला। अब वो बहरे हो गए उसका दुख नहीं था, लेकिन संगीत से उन्हें वंचित होना पड़ा, इसी से उनको बहुत दुख हो रहा था। शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले। तो उन्होंने कहा कि तुम कुछ तो सीखो, इसलिए उन्होंने मुझे तैयार किया वाद्य सीखने के लिए। कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपडत करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते। तो कोई तो कोशिश कर रहा है संगीत सीखने के लिए, इसी में वो बहुत खुश थे। म्हणून ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते, इसीलिए वो मेरे साथ रोज यहाँ पर आते थे। पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते, लेकिन वो कुछ भी सुन नहीं सकते थे। त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा। इसीलिए मुझे बार बार ये सोचकर दुख होता था कि मी वाजवण्यात कितीही प्रगति व कौशल्य दाखवले। देखो, मैंने बजाने में कितनी भी कुशलता दिखाई, तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाही। लेकिन मेरे नाना जो है वो कुछ भी नहीं सुन सकते थे। या विचाराने मला नाना समोर मोकळेपणा वाटत नव्हता, और इसी वजह से जो है मैं नाना के सामने जो है अपने आप को मतलब बिंदास नहीं बजा पा रहा था। थोड़ा मुझे संकुचित मन हो रहा था, इसी वजह से। ज्या दिवशी नाना गेले, जिस समय नाना गुजर गए, त्याच दिवशी मी ठरवले, उसी दिन मैंने सोच लिया कि संगीत बंद। संगीत आज से बंद हो गया। पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, और दूसरे ही क्षण मन में विचार आया कि माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते। मेरे मन में आया, उस समय मेरे नाना नहीं सुन सकते थे, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहे। मुझे लग रहा था वो पहले नहीं सुन पाए, लेकिन अब मेरे बाजू में बैठकर वो सुन सकते हैं। या विचारासरची ये विचार आते ही लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता, लोग क्या कहेंगे, पिताजी गुजर गए और ये वॉलियन बजा रहा है, ये सोचना मैंने छोड़ दिया। और मैं क्या करने लगा, अपना जो वॉलियन बजाने का प्रयास करने लग गया। मी त्याच दिवसापासून वॉलियन वाजवायला सुरुवात केली, और उसी दिन से मैं वॉलियन बजाना शुरू कर दिया। आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो। आज सुबह तक, उस दिन से आज तक मैं कभी बाहर निकला नहीं। 24 तास एकच उद्योग, 24 घंटे एक ही काम कर रहा था। उद्योग करने के काम, एकच ध्यास, एक ही ध्यास मतलब एक ही इच्छा थी। मी सराव करू लागलो और मैं अभ्यास करने लग गया। म्हणजे मला भास व्हायचा, तो मुझे ऐसे लगता था कि पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहे। अब देखो, उनको क्या लग रहा था, ताना यानी सूर जो होते हैं, वो जो मुझे कौन बता रहे हैं, नाना बता रहे।
तबल्याचा ठेका, ठेका मतलब एक मंद गतीचा जो आहे ताल त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारावरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत और तंबोरे के तारों पर भी उनकी उंगलियां घूम रही है और मुझे बता रहे ऐसे बजाना है। आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, जब आज कार्यक्रम शुरू होता ना तो उसके शुरुआत में एवढे लोग पाहून मी गडबडून गेलो होतो। इतने लोगों को देखा तो मैं डर गया था। गडबडून जाणे म्हणजे गोंधळून जाणे। पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली। जैसे मैंने आंखें बंद की तो मुझे आंखों के सामने कौन दिखाई दिए? नाना दिखाई दिए। ते म्हणाले, उन्होंने कहा बेटा वाजव। उन्होंने कहा बच्चा बजाओ। मी ऐकतो आहे और मैं सुन रहा हूँ। मला जोर चढला। माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते। मेरे आंखों के सामने वहाँ बैठे हुए प्रेक्षक नहीं थे। थिएटर नव्हते, कोणी नव्हते। वहाँ पर मुझे थिएटर दिखाई नहीं दे रहा है, प्रेक्षक नहीं, कोई दिखाई नहीं दे रहा था। होते फक्त माझे नाना। वहाँ पर सिर्फ मेरे पिताजी दिखाई देते थे। मी आणि सूर और मैं और मेरे सूर थे। शिरीष गप्पच बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो। और जब ये सारी बातें बताकर शिरीष एकदम शांत हो गया और मेरे सामने भी बोलने के लिए ऐसा कुछ नहीं था। इस प्रकार यहाँ पर शिरीष की पूरी कहानी जो है हमारे सामने प्रस्तुत की है कि अगर व्यक्ति चाहे तो सब कुछ कर सकता है, लेकिन उसमें करने की जो है लगन होनी चाहिए और वो कोशिश करे तो बोलते हैं ना पर्वतों को भी छू सकता है। ऐसे ही यहाँ पर शिरीष ने कोशिश की और उनके पिता की जो इच्छा थी वो पूरी की है। देखो प्यारे बच्चों, हमारे सामने अब शब्दार्थ रखे गए हैं। उन शब्दार्थ को हमें नोटबुक में लिखना है। पहिला शब्द आहे इब्रत। इब्रत म्हणजे अब्रू। आगतिक, आगतिक म्हणजे निराधार, ज्याला कोणीही नसतं। उद्युक्त म्हणजे तयार। खेद, खेद म्हणजे दुःख असणे। कौशल्य यानी कुशलता। ध्यास म्हणजे उत्कंठ, इच्छा। ताना म्हणजे सूर, जो हम लोग गाते हैं ना उसको कहते हैं सूर यानी ताना। ठेका एक मंद गतीचा ताल, मतलब एक आराम से गाने वाला जो है ठेका लिया जाता है। इस तरह से यहाँ पर ये शब्द दिए गए हैं। अब हम वाक्य प्रचार देखते हैं आणि त्याचे अर्थ। उद्युक्त करने, प्रोत्साहन देने, मतलब उनको कार्यक्रम के लिए, शिरीष को कार्यक्रम को किसने उद्युक्त किया था? नाना ने किया था। गड़बड़ून जाने, गोंधळून जाने, जब हम बहुत लोग देखते हैं तो कुछ भी काम करने के लिए डर जाते हैं, मतलब क्या करना है सूझता नहीं, उसे कहते हैं गोंधळून जाने। सराव करने, अभ्यास करने, सतत प्रयास करते हैं तो हम कोई भी काम कर सकते हैं, इसे कहते हैं सराव करने। भास होने, प्रतीत होने, जानवने, मतलब वहाँ कोई है, मेरे साथ कोई बैठे है, मेरे साथ सब कुछ हो रहा है, ऐसे हमें जब लगता है तो उसे बोलते हैं भास होणे, प्रतीत होणे। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शब्दार्थ आणि वाक्यप्रचार दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला करायचे आहेत। आता आपण पुढे पाहत आहोत जे आहेत आपल्याला परीक्षेमध्ये पहा कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात। आता या ठिकाणी पहा पुढील वाक्यातील अव्यय ओळखा व प्रकार लिहा। आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल आपण शब्दांच्या आत जाती पाहिल्या होत्या। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। ते आपल्याला ह्यामध्ये प्रश्न आधी वाचायचा विद्यार्थी मित्रांनो। यहाँ अव्यय पूछा गया है, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद दिलेले आहेत। त्यानंतर आपल्याला क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय असे दिलेले आहेत। मग आपल्याला अव्यय विचार ओळखायला सांगितलेली आहेत। मग आपण हे वाक्य दिले। नंबर 1, आज सकाळपर्यंत मी बाहेर पडलो नव्हतो। तो यहाँ पर हमें ये वाक्य दिया गया है, इससे हमें अव्यय पहचानना है और लिखना है। तो अब हम अव्यय पहचानते हैं। पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येईल तुम्हाला। आता मी ह्या वाक्यामध्ये आज, आज हे जे आहे क्रिया विशेषण अव्यय आहे, म्हणून आपण हे आज हा शब्द जो आहे हा लिहिला आहे। आणि त्याच्यानंतर बाहेर, बाहेर जो शब्द आहे हा क्रिया विशेषण अव्यय आहे। त्यानंतर कोणतं क्रिया विशेषण अव्यय आपण ह्याच्यामधून लिहिलेले आज आणि बाहेर, हे दोन शब्द जे दिलेले आहेत क्रिया विशेषण अव्यय आहे। त्यानंतर वाक्यामध्ये बघा सकाळपर्यंत, सकाळ हा मूळ शब्द आहे। मूळ शब्दाला जो शब्द जोडला गेलेला आहे कोणता? पर्यंत। जेव्हा मूळ शब्दाला शब्द जोडला जातो त्याला कोणता अव्यय बनतो? शब्दयोगी अव्यय। म्हणजे आपण यामध्ये जे अव्यय आहेत त्यामध्ये आज, बाहेर आणि सकाळपर्यंत असे हे अव्यय दिलेले। तर आज आणि बाहेर यामध्ये आपल्याला क्रियाबद्दलची माहिती कळते, म्हणून हे क्रिया विशेषण अव्यय आहे।
आणि मूळ शब्दाला जो शब्द जोडला गेलेला असतो त्यामुळे हा शब्दयोगी अवयव आहे. आता आपण दुसरं वाक्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, आता माझ्या डोळ्यासमोर प्रेक्षक नव्हते. आता या ठिकाणी आता म्हणजे या ठिकाणी क्रियाबद्दल कधीची आत्ताची माहिती सांगितली, म्हणजे आता हे क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी लिहिणार आता, हे आप लोग लिखोगे हा आता, और वो कौन सा अव्यय लिखोगे, क्रियाविशेषण अव्यय. दुसरा शब्द दिलेला आहे ते डोळ्यासमोर. डोळे म्हणजे या ठिकाणी आपण नयन, तर ह्याच्या शब्दाला जोडला आहे समोर, हा शब्द जोडलेला आहे म्हणून डोळ्यासमोर. मग या ठिकाणी हा येणार आहे शब्दयोगी अव्यय. म्हणजे या ठिकाणी आता लिहिणार, त्याच्यासमोर तुम्ही क्रियाविशेषण अव्यय लिहिणार, डोळ्यासमोर लिहिणार आणि त्याच्यासमोर लिहिणार तुम्ही शब्दयोगी अव्यय. आणि जर तुम्हाला अधोरेखित दिलं असतं, समजा या ठिकाणी अधोरेखित दिलं असतं तर तुम्हाला हा शब्द ओळखायला सांगितलं असेल तर तुम्ही ओळखू शकला असता की ह्याला आपण काय म्हणतो, माझ्या, म्हणजे हे सर्वनामामध्ये येतं. पण आपल्याला हे विचारलं नाही, आपल्याला फक्त काय विचारलंय, अव्यय ओळखायला, म्हणून आपण फक्त या ठिकाणी अव्यय ओळखले. देखो आपको पढ़ना है तभी उत्तर लिखना है. प्रश्न दुसरेमध्ये पहा, कृती त्यामध्ये स्वमत, मतलब स्वमत म्हणजे काय, स्वतःचे विचार सांगणे. शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुण वैशिष्ट्ये उदाहरण स्पष्ट करा. मतलब शिरीष जो है उसमें तुम्हें पसंद आए गुण की विशेषता उदाहरण के साथ स्पष्ट करो. अब यहाँ पर उदाहरण मतलब उदाहरण के साथ आपको स्पष्ट करना है. तो यहाँ पर देखो अपना मत देना है, इसलिए हम लोगों को मत लिखना होता है. शिरीषचे वडिलांवर मनापासून प्रेम होते. शिरीष जो है उसके पिताजी पर मन से वो प्रेम करता था. केवळ त्यांना आनंद मिळावा म्हणून त्याने वाद्य वादन सीखला. उनको खुशी मिले इसीलिए वो क्या कर रहा था, वाद्य वादन सीख रहा था. त्याचा आत्मविश्वास खूप दांडगा होता. तो उसमें आत्मविश्वास बहुत सारा था एकदम, इसीलिए वो कोई भी काम करने के लिए तैयार था. प्रथम कार्यक्रमात फिडलवर भूप राग वाजवला. जब पहला कार्यक्रम हुआ उसका तो उसने कौन सा राग बजाया था, भूप राग वाजवला. भरपूर मेहनत करण्याची तैयारी, उसकी बहुत मेहनत करने की तैयारी थी. त्याच्या वादनावर त्याची निष्ठा होती. वो जो बजा रहा था उस पर निष्ठा के साथ बजा रहा था. नानांच्या मरणाने, मतलब नाना जब मर गए तो खचला नहीं, मतलब वो टूटा नहीं, उल्टा क्या हुआ, सूर व मात्रेचाही फरक न करता उत्कृष्ट वादन त्याने सादर केले. उसने बहुत ही अच्छी तरह से वहाँ पर वादन सादर किया. त्याला गुरुविषयी आदर होता, उसे गुरु के प्रति आदर भावना थी, इसीलिए म्हणून कार्यक्रम सरताच तो त्याच्या चरणाशी लीन झाला. इसीलिए उन्होंने जाके उसके कदम पर जो है अपना माथा रख दिया. तो इसी तरह से हमें क्या करना है, स्वमत देना है. तो आपको ऐसे अलग अलग सवाल पूछे जाते हैं. आप अगर पैराग्राफ पढ़ते हो पूरे इसमें से तो अपने विचारों को वहाँ पर आप लिख सकते हो. तो इस तरह से आप लोगों को काम करना है. समय पर ध्यान दो और करो. मित्रांनो, आता आपण ह्याची प्रश्न उत्तर पाहिली, पूर्ण आपला धडा पाहिला. बेटा मी ऐकतो आहे, म्हणजे या ठिकाणी बेटा म्हणजे कोण, मुलगा. तर या ठिकाणी जे दिलेलं आहे बेटा मी ऐकतो आहे. ऐकतो म्हणजे काय, या ठिकाणी की वडिलांना आपण दिलेलं वचन पालन करावं असं शिरीषला वाटलं आणि त्याला सतत वाटत असायचं की माझे वडील जे माझा कार्यक्रम आहे कुठून तरी ऐकतात आहे, कारण त्याचे वडील सुद्धा हे उत्कृष्ट गवई होते. आणि त्याला असं वाटत होतं की आपल्या मुलांनीही कोणत्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे एक चांगलं जे वादन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काहीतरी करावं. आणि वडिलांच्या इच्छेखातर शिरीषने जे आहे कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि एक चांगली कामगिरी केली. पिता की इच्छा खातर उन्होंने इस कार्यक्रम में भाग लिया. उनको कुछ पहले जो गायन वगैरह नहीं आता, लेकिन उसके पिताजी जो थे अच्छे गायक थे, इसी वजह से उनको लग रहा था कि मेरा बेटा भी जो है एक अच्छा कुछ वादन सीखे, और उसी पिताजी की प्रेरणा से उन्होंने ये वादन सीखा. तभी लेखक को पता चला कि आखिर में ये शिरीष जो है बार बार नाना के बारे में क्यों कह रहा है, और हमें भी पता चला है. तो इस तरह से हमें भी हमारे पिता की, हमारे घर के बड़ों की इच्छा को हमेशा मान रखना है, सम्मान करना है, और हमेशा जो है ऐसे कुछ कार्य करो जिससे हमारे परिवार का, हमारे घर का, हमारे समाज का जो है लोग हमसे जो अपेक्षाएं करते हैं उन अपेक्षाओं पर हम खरे उतर सके. फिर से मिलते हैं दोबारा. नमस्कार.